हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाते सुपर मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज ना खरं तर मस्तपैकी सकाळचं स्वयंपाक वगैरे करून आणि त्याच्यानंतर ना दुपारून असं म्हटलं ठरवलं होतं की उडदाचे पापड करणार आहे आणि ती सगळी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। काय होतं मधल्या वेळेमध्ये जर आपण असं काहीतरी प्लॅन वगैरे केलं ना तर म्हणजे आपली सकाळची घरामधली कामंही आटोपतात आणि सोबत जे उन्हाळ्यामध्ये आपण जे काही वाळवण करतो वर्षभराचं तर तेही होत असतं। कारण काय होतं जर आपण अशी ॲडजस्टमेंट जर केली नाही ना तर मग एकतर तेच होतं, नाहीतर मग एकतर घरामधलंच होतं आणि त्यालाही प्रॉपर वेळ देता यावा याकरता म्हटलं पटकन सकाळी आपण आटोपून घेऊ, म्हणजे मधल्या वेळेमध्ये आपल्याला ही कामं करता येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना जेव्हा आपल्याला दुपारी थोडासा वेळ असतो ना तर त्या वेळेचा थोडासा सदुपयोग जर केला तर बरीचशी कामं आपली आटोपली जातात। म्हणजे कसं होतं माहिती आहे का की ह्या मधल्या वेळेमध्ये झोपण्यापेक्षा कारण झोप ही दुपारची झोप आपल्या शरीरासाठी तशी तितकीशी चांगलीही नसते आणि झोप आपली रात्रीच जर आपण व्यवस्थित 6 ते 7 तास व्यवस्थित झोप घेतली ती झोपही तितकी पुरेशी असते आणि दिवसभर आपण फ्रेशही राहतो। उगाचच दुपारी जर आपण झोप जर घेतली तर मग आपल्याला ॲसिडिटी म्हणा किंवा पित्तासारखा वगैरे त्रास व्हायला लागतो। तर त्यापेक्षा दुपारची झोप कधीही टाळावी आणि उगाचच वजन वाढ किंवा ह्या गोष्टी होत असतात आणि एकदम आळस येतो संध्याकाळच्या वेळी, मग आपल्याला पण एकदम निरुत्साही वाटतं। तर त्याच्यामुळे ना सहसा मी दुपारची झोप टाळत असते आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का ह्या फावल्या वेळेमध्ये ना काही गोष्टी आपण करत राहिल्या, काही ना काही गोष्टी आपण शिकत राहिलो तर ते शिकलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही हे नक्कीच आहे आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी उपयोग हा होतच असतो। त्याच्यामुळे कायम काही ना काही वाचन करत राहावे, काही ना काही गोष्ट शिकत राहावी असंच मला वाटत असतं। त्याने ना आपल्या बुद्धीला चालना पण मिळते आणि थोडंसं आपलं मन आहे ना पॉझिटिव्ह पण होतं आणि किंवा या मधल्या वेळेमध्ये आपल्या स्वतःलाही थोडासा वेळ दिला ना तर मग आपल्यालाही थोडंसं असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं आणि दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपल्यालाही असं वाटतं की पूर्ण वेळ हा आपला असाच जातो आहे कामांमध्ये, हे कर ते कर ते कर, आपल्याला स्वतःला द्यायला आपल्याला वेळ मिळत नाही आहे। ही जी आपल्या मनामध्ये भावना येत असते ना तर मग ती दूर होते। त्यासाठी जर आपण जर लवकर जर सकाळी सगळ्या स्वयंपाकाची म्हणजे मॅनेजमेंट जर केलं सकाळी लवकर, कारण सकाळी आपली एनर्जी लेवल हाय असते आणि त्याच्यामध्ये ना बरंचसे आपण कामं जर उरकून घेतलं ना पण मग काम पण करताना ना त्याचं ताण आपल्या मनावर नको पडायला, म्हणजे कामं वेळीच करायची पण आपल्या मनावर त्याचा ताण नाही पडला पाहिजे किंवा आपल्याला त्या गोष्टींचं टेन्शन आलं नाही पाहिजे। अशा पद्धतीने थोडंसं मॅनेजमेंट केलं की आपोआप सगळी कामं सकाळच्याच धावपळीमध्ये होऊन जातात। आणि कुठली पण गोष्ट घ्या, तुम्हाला पण घरामध्ये अनुभव येत असेल की जेव्हा आपण एखादी गोष्ट आहे ना धावपळीमध्ये प्लॅन करतो ना तर ती पटकन गोष्ट होऊन जाते, पण आपण तीच गोष्ट जर ठरवून जर करायचं ठरवलं ना तर कधी कधी ती गोष्ट आहे ना रेंगाळत जाते आणि मग ती पटकन पूर्णत्वास येत नाही, असं बऱ्याचदा होत असतं। तर जसं आता मी तुम्हाला सांगितलं स्वयंपाक वगैरे आमचं सगळं आटोपलेलं आहे। आज आम्ही मटणची भाजी केलेली होती, तर छान कोल्हापुरी टाईपची मटणची भाजी केलेली होती आणि आता ना उडदाचे पापड करणार होते। तर उडदाचे पापड ना सेम मला जसे आपण दुकानातून आणतो ना तर तशाच पद्धतीमध्ये उडदाचे पापड आपण घरच्या घरी करू शकतो। तर त्याच्यासाठी ना मी छान उडदाची डाळ गिरणीतून दळून आणलेली होती, 1 किलो डाळीचं पीठ दळून आणलेलं होतं आणि उडदाचे पापड करताना ना त्याच्यासाठी मी उडदाच्या पापडासाठीचा जो मसाला असतो ना तो विकत आणला होता। तर तो जर मसाला जर आपण यूज जर केला ना तर इतर काही टाकण्याची आवश्यकताही लागत नाही, पण पापड पण खूप सुंदर लागतात। तर काय करायचं मस्तपैकी ना ती 1 kgसाठी 1 पॅकेट असतं ते छान मस्तपैकी 1 कप पाणी घ्यायचं, 1 ते 1.5 कप पाणी घ्यायचं आणि ते पॅकेट पूर्णच्या पूर्ण त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आणि नंतर मग ते पूर्णपणे ना ह्या पिठामध्ये टाकून द्यायचं आणि थोडं करत छान मस्तपैकी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। खरं तर उडदाचे पापड करण्याला आहे ना पीठ मळण्याचं म्हणजे पीठ व्यवस्थित आहे ना मळला गेलं पाहिजे आणि त्याला आहे ना तेलाचा हात थोडासा मारायचा, जास्त तेल पण नाही टाकायचं, पण
पीठ मळण्याची कसर सोडायची नाही। जेवढं आपण चांगलं पीठ मळत राहू ना, जेवढं जास्त वेळ आपण पीठ मळत राहू तेवढे जास्त छान पापड येतात। कारण वर्षभराचं वाळवण असतं असं म्हणायला हरकत नाही आणि ते वर्षभराचं वाळवण म्हणजे ते आपल्याला टिकलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे। आणि उडदाचे पापड तर म्हटलं ना तर सगळ्यांचे फेवरेट असतात। जसं की माझ्या घरामध्ये पण पापडाची चटणी किट्टूला आणि तिच्या बाबांना आम्हाला सगळ्यांना आवडत असते। त्याच्यामुळे व्यवस्थित आणि वर्षभर टिकणारे प्रॉपर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी बऱ्याचशा तुम्हाला छान छान याच्यामध्ये टिप पण देणार आहे। आपण जेव्हा उडदाचे पापड करतो तर त्यावेळेस ते सुकल्यानंतर लगेचच असे आखडून जातात, असे वाकून जातात एकदम आणि मग त्याच्यामुळे ना ते पापड आपल्याला ठेवता येत नाही। ठेवायला गेलं की मग त्याचा लगेचच तुकडा पडतो। अशा खूप काही गोष्टी असतात, तर ते काही होऊ नये असे नुकसानं, तर त्याच्यासाठी खूप काही छान छान तुम्हाला मी टिप्स पण देणार आहे। त्यातली पहिलीच टिप जी होती की व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि तो जो मसाला आणलेला आहे पापड मसाला तो 1.5 कप पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचा, तो पिठामध्ये टाकून आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। आता बऱ्याचदा असं होतं की ते पीठ तयार होऊन जातं आणि आपल्याला असं वाटतं की आता हे तयार झालेलं आहे, याला मळण्याची आवश्यकता नाही। पण जेवढं तुम्ही जास्त तेल लावून व्यवस्थित त्याला मळाल ना, तर जेवढं त्याला वेळ द्याल तेवढे छान पापड होतात। तर हे पीठ मळल्यानंतर काय करायचं, त्याला थोडा वेळ आहे ना 10 ते 12 मिनटं असंच मुरत ठेवायचं। तर मुरत जर ठेवलं ना तर ते पापड मसाल्यामधला जो काही मसाला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतो आणि पापडही छान होतात। तर त्याला फक्त झाकून ठेवायचं। तुम्हाला हवं असल्यास थोडासा ओलसर कपडा जरी त्याच्यावर मारून ठेवला तरी चालतं, पण पीठ मळण्याची कसर अजिबात सोडायची नाही। आणि एक 10 ते 12 मिनटानंतर आहे ना पुन्हा काय करायचं, ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, तेलाचा हात लावायचा आणि एक प्रॉपर त्याला असं टेक्स्चर येतं, मऊसूत असं टेक्स्चर येतं आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्याच्या आता आपण लाटा पाडणार आहे। तर लाटा कशासाठी पाडायच्या असतात, तर एकसारखं व्यवस्थित पापड येण्यासाठी। बघा अशा पद्धतीने सगळ्या पिठाच्या लाट्या पाडून झालेल्या आहेत। एकसारख्या जर आपण लाट्या जर पाडल्या ना तर पापड पण एकसारखे येतात, कमी जास्त असे पापड होत नाही आणि छान पापड आहे ना एकामागे एक थोडंसं कमी पीठ लावायचं आणि व्यवस्थित आहे ना पापड लाटून घ्यायचा। पापड जास्त पातळही नाही, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, असं मीडियम मस्तपैकी पापड लाटायचे। आणि हे पापड आहे ना आपण हवेमध्ये फॅनच्या हवेखालीच छानपैकी वाळत घालायचे। तर बघा अशा पद्धतीने मी पापड टाकलेले आहे एकावर एक। असे पापड जर सुकायला टाकले ना तर मग ते ना सुकल्यानंतर असे अकसून जात नाही आणि असे वाटी झाल्यासारखं त्याचं होत नाही आणि एकसारखे सलग सपाट असे पापड राहतात। तर त्याच्यासाठी असे एकावर एक पापड टाकायचे, सुकल्यानंतर ते एकमेकांना चिकटत सुद्धा नाही। तर त्यासाठी ही एक टीप होती की पापड सुकल्यानंतर असा वळला जाऊ नये, त्याकरता असे एकावर एक पापड टाकायचे। तर आता हे पापड माझे सगळे सुकून झालेले आहे फॅन खाली आणि त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, हे पापड एकावर एक असे जमा करणार आहे। तर हे सगळे सुकल्यानंतर पापड दोन्ही बाजूनी सुकल्यानंतर तर असे 3-4 मी मस्तपैकी गंज तयार करणार आहेत पापडाचे एकावर एक। म्हणजे जेणेकरून कसं होतं की काही पापड जे असतात ना ते थोडेफार ओलसर असतात, तर ते वरच्या बाजूने आपण ठेवून द्यायचे आणि काही पापडांना आहे ना जर समजा थोडंसं पीठ वगैरे पण जास्त लागलेलं असेल ना तर ज्या कपड्यावर आपण वाळत घातलेले आहेत ना तर त्या कपड्यावरच छान मस्तपैकी ना पुसून घ्यायचं त्याचं पीठ, म्हणजे किंवा हाताला सुद्धा आपण असं व्यवस्थित दोन्ही बाजूने त्याला पुसून घेऊ शकतो, म्हणजे ते पिठाळ पण पापड दिसत नाही। आणि अशा पद्धतीने बघा एकावर एक मी पापड टचून घेतलेले आहे। तर असे 4 मी गंज तयार केलेले आहेत पापडचे आणि ते छान मस्तपैकी पुन्हा फॅनच्या हवेखाली ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ऊन दाखवलं तुम्ही तरी चालेल। आता मी तुम्हाला पापड भाजून दाखवते की कशा पद्धतीने पापड भाजला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने पापड तयार झालेले आहेत आणि एकदम सुंदर अशी चव त्यांची झालेली आहे। तर हे पापडाची तुम्ही चटणी करू शकता, तळून खाऊ शकता किंवा पापड भाजूनही खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने मी उडदाचे पापड तयार केलेले आहेत। तुम्हाला उडदाचे पापड आवडले की नाही, रेसिपी आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।